मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जूनचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा रंजक एपिसोड राहणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता सारंग कॅम्पला आलेला असतो. त्याला माहिती होतं ओवीला ताप आली. सावलीवर खूप चिडतो. माझी मुलगी मी तुमच्या भरोशावर इकडे पाठवली आणि तुम्ही लक्ष देत नाही, दुसरेच भलतेच खेळ खेळत बसलाय. आता त्यानंतर सारंगला तिथे बोलून घेण्यासाठी अबीर आणि ओवीचा हा प्लॅन असतो. सावलीला तर यातलं काहीच माहिती नसतं. त्यानंतर सारंग आता ओवीला म्हणू लागतो, ओवी आता तू घरी चल, आपण जर लवकर निघालो तर लवकर घरी जाऊन पोहोचू ना, तुला बरं पण वाटेल. ओवी मात्र सारंगसोबत बोलतच नसते. ती फक्त इकडे तिकडे जाते तर सारंग तिच्या पाठीमागेच जातो. म्हणू लागतो, ओवी सॉरी म्हणलोय मी, प्लीज आता चल ना घरी. ओवी ऐकतच नसते. म्हणू लागते, नाही बाबा मला नाही यायचं आहे. तितक्यात आता हा सगळा प्लॅन बबलूला पण यांनी सांगितलेला असतो. बबलू आणि अबीर तिथे येतात. अबीर आणि बबलू म्हणू लागतात, काय मग सारंग दादा सुपर हिरो इथे काय करताय? तिकडे छान असं जेवणाचा बेत चालू आहे, थंड थंड गरम गरम, तुम्ही जा आणि जेवण करून घ्या. सारंग म्हणू लागतो, नाही मला नाही जेवायचं आहे, मी ओवीला घेऊन घरी जात आहे. त्यानंतर आता अबीर म्हणू लागतो, अहो सुपर हिरो तुम्ही कशाला ओवीला घेऊन घरी जाताय, तिला बरं वाटलं ना आता. तितक्यात ओवी म्हणू लागते, बाबा तू इथे नव्हता ना म्हणून मला ताप आला होता, आता तू इथं आला आहे ना मला ठणठणीत बरं वाटते, दिसते ना मी तुला, मी किती ठणठणीत झाले आहे. सारंग शांत बसतो. त्यानंतर आता अबीर म्हणू लागता, हो सुपर हिरो बघा ना इथलं वातावरण किती छान आहे, सळसळ आवाज येतो पानांचा. आता अबीरची तर ओव्हर ॲक्टिंगच चालू होते. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, आता या इतक्या छान वातावरणात पण तुम्हाला घरी जायचं आहे का? त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो, माझ्या मागं खूप कामं असतात रे. आता ओवी म्हणू लागते, माहिती आहे मला तुझ्या मागं किती कामं असतात, तर बघ तुला जायचं असलं तर जा, पण मी तर काही येणारच नाही, पण तुला पण माझ्यासाठी इथे थांबावं लागेल, बघ आता तुझी इच्छा. त्यानंतर बबलू म्हणू लागतो, काय सारंग दादा कसलं काम आहे, किती दिवस झाले केस वगैरे तर काही आलंच नाही. सारंगचा तिथं पोपट होतो. सारंग शांत बसतो. त्यानंतर आता अबीर आणि ओवी खूप हट्ट करू लागतात, प्लीज सुपर हिरो नका जाऊ, तुम्ही पण इथेच थांबा, आम्हाला छान वाटतं तुम्ही असल्यावर. त्यामुळे आता त्यांच्या हट्टापुढे सारंगला तिथे थांबावं लागतं. सारंग म्हणू लागतो, आता जर जास्तीचा हट्ट केला ना तर मी आत्ताच्या आत्ताच निघून जाईल. त्यानंतर सारंग तिथे थांबण्यासाठी तयार होतो तर ओवी आणि अबीर खेळण्यासाठी जात असतात. तर दुसरीकडे आता सारंग आणि बबलू एकमेकांना बोलू लागतात. सारंग म्हणू लागतो, काय रे आणि माझ्याकडे केस नाही का? आता त्यावेळी बबलू म्हणू लागतो, अरे सारंग दादा पण लेकरांचं पण ऐकावं लागतं ना, बघ ना ओवी किती छान झाली तू इथं आला तर, अगोदर तर तिला ताप आला होता, ती बिमार पडली होती ना, मग जर तुझ्या थांबण्याने तिला बरं वाटतंय तर तुला काय हरकत आहे थांबण्यासाठी इथे. सारंग ठीक आहे असं म्हणतो आणि तिथेच थांबतो. आता दुसरीकडे तिलोत्तमा बाहेर असते. तो वकील राजकुमारकडे जातो आणि घरी परत जाण्यासाठी निघत असतो. तर तिलोत्तमा म्हणू लागते, काय मग वकील साहेब तुम्ही इकडे काय करताय? वकील साहेब तर काही बोलतच नाही. तर आता तिलोत्तमा म्हणू लागते, तुमचं काम तर तिकडे कोर्टामध्ये, मग तुम्ही इकडे आमच्या घरी काय करताय आणि कशासाठी आला होतात? वकील सगळं काही सांगू लागतो, मला त्या राजकुमार सरांनी बोलवलं होतं, ते आश्रमची केस नाही का त्याचेच त्यांना पेपर्स वगैरे डॉक्युमेंट्स बघायचे होते, त्याच्यामुळे मी आलो होतो. आता तिलोत्तमा म्हणू लागते, त्या मुलाला मी एकदा सांगितले त्या आश्रमच्या नादी लागू नको, तरी तो तर काय माझं ऐकत नाही. पण वकील साहेब मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. वकील साहेब म्हणू लागता, हो मॅडम तुम्ही माझं ऐकून तर घ्या ना, जर हे आश्रम जर आपलं जर झालं ना तर आपल्या कंपनीला पण खूप मोठा फायदा होईल. तिलोत्तमा म्हणू लागते, नाही फायदा तर नाही, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय. तिलोत्तमा म्हणू लागते, आता जर तुम्ही यापुढे मला त्या राजकुमारकडे भेटताना आणि त्या गुरुकुलच्या केसबद्दल जर काही करताना दिसले ना तर मी तुम्हाला कंपनीमधून काढून टाकेल. तो वकील घाबरतो. म्हणू लागतो, नाही मॅडम सॉरी मला माहिती नव्हतं, पण आता राजकुमार सरांनी जर मला विचारलं तर मी त्यांना साफसाफ नकार देईल. आणि त्यानंतर मग तो वकील तिथनं निघून जातो. तिलोत्तमा पण तिच्या कामासाठी जात असते. आता दुसरीकडे ओवी छान असं गाणं म्हणू लागते. तर जसं काही सावली गाणं गाते ना तसं सेम ओवी गाणं गाऊ लागते. तर सगळ्यांना खूप आनंद होतो, खूप सगळेजणं ऐकत असतात. सारंगला तर खूप छान वाटत असतं. तर सावली सारंगकडे बघते तर सारंगला किती आनंद झाला आहे म्हणून. ओवीचं गाणं संपल्याच्या नंतर सगळेजण म्हणू लागतात, वा ओवी किती छान गाणं म्हणली. त्यानंतर आता सावली म्हणू लागते, ओवी खरंच एक नंबर गाणं आलं आहे आणि सगळे सूर कसे ध्यानात राहिले ग तुझ्यावाले, तू तर जास्त रियाज पण केला नाही. आता तेवढ्या वेळामध्ये ओवी म्हणू लागते, हो टीचर तुम्ही मला शिकवता म्हणल्याच्या नंतर माझ्या सगळं लक्षात राहणारच झालं ना, शेवटी माझे टीचर कोण आहे?
आता तेवढ्या वेळामध्ये सावली म्हणू लागते, इतर मुलांचं पण छानच आहे, पण ओवीसारखे त्यांना जर सर आले तर अजून छान होईल. बाकीचे मुलं पण ठीक आहे टीचर असं म्हणतात. तर आता बबलू म्हणू लागतो, बघ सारंग दादा किती भारी गाणं म्हणते रे, किती छान आवाज आहे हिच्यावाला. मी तर पहिलीच वेळेस गाणं ऐकतो, मला खूप भारी वाटले. आता त्यांचं बोलण्यातच विषय निघतो. तर आता बबलू म्हणू लागतो की सारंग दादा, काल तो गुंड इथं आला होता, तसा काहीतरी संबंध असेल का रे, तो कशासाठी इथं आला असेल, आपलं का ऐकत असेल तो. सारंग सांगू लागतो, अरे बबलू तुला माहिती आहे का, त्या गुंडांकडून ह्या ओवीला मीच तर घेतलं होतं ना, मग हे गुंड तिला खाली पाण्यामध्ये फेकून देणार होते, तर मीच ओवीला वाचवलं होतं ना. पण नक्कीच त्या गुंडाला माहिती असणार आहे की ओवीचे खरी आई बाबा कोण आहेत, तर त्याच्यामुळं तर तो लवकरच इथनं पळून गेला ना मला बघितलं की. आता तेवढ्या वेळात बबलू म्हणू लागतो की सारंग दादा, आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी लवकर करावं लागेल. त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो, पण बबलू अजूनही ओवीच्या जीवाला धोका आहे बरं का, ती पूर्णपणे सेफ नाहीच आहे. आणि आपल्याला हे पण जाणून घ्यायचं आहे की तिची नेमकी आई आणि वडील कोण आहेत. तर आता दुसरीकडे ओवी म्हणू लागते, हे सगळं ना माझ्या बाबामुळं शक्य झाले, नाहीतर तो मला घरी घेऊन जाणार होता. घरी जर गेले असते तर मी इथल्या वातावरणाची मजा कशी घेतली असती बरं टीचर, प्लीज तुम्ही माझ्या बाबाला पण इथेच राहू द्या ना. आता ओवी म्हणू लागते, बाबा थँक्यू बरं का, तू इथे थांबलाय आणि मला पण इथे थांबू दिलंय. त्यानंतर आता ओवी म्हणते की टीचर प्लीज माझ्या बाबाला पण इथेच थांबू द्या. त्यानंतर आता सावली म्हणू लागते, नाही ओवी, आपण त्यांना इथे नाही ठेवून घेऊ शकत. बाकीचे पॅरेंट्स आलेत का, तुला दिसत आहे का, नाही इथे पॅरेंट्स अलाउड नाही आहे. ओवी सगळ्या मुलांना म्हणू लागते, मुलांनो माझे बाबा जर इथे राहिले तर तुम्हाला चालेल का. सगळे मुलं हो म्हणतात. तर ओवी म्हणू लागते, बघा सर्व मुलांना पण माझे बाबा खूप आवडतात, आणि सावली टीचर तुम्हाला पण माझे बाबा नक्की आवडेल बरं का इथं राहिल्यावर. त्यानंतर सावली तर आश्चर्याने ओवीकडे बघते, तर सारंगला खूप मोठा धक्का बसतो. सारंगला वाटत असते ही इतकुशी कसे, पण ही कितीच हुशार आहे. तितक्या वेळामध्ये सगळे आनंदात असतात. तर आता सावली म्हणू लागते, ठीक आहे आपण राहू देऊ तुझ्या बाबाला. ओवी खूप धिंगाणा मस्ती करू लागते, म्हणू लागते, वा टीचर थँक्यू माझ्या बाबाला इथं राहू देत आहे. तितक्या वेळात अबीर येतो. अबीर म्हणू लागतो, काय गं ओवी, आणि काय झालं इतक्या उड्या मारायला. ओवी सांगू लागते की सावली टीचरनं माझ्या बाबाला इथं राहू देत आहे म्हणून मला खूप आनंद झाला आहे. अबीर पण खूप खुश होत असतो. मित्रांनो, बघूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.